विविध शासकीय आणि शैक्षणिक कामांसाठी लागणाऱ्या दाखल्यांच्या किमतीत आता वाढ झालेली आहे आणि याचाच परिणाम आता जे ते नागरिकांना दाखल्यांसाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत। गेल्या काही दिवसांपूर्वी शासनाने जी आर काढलेला आहे आणि त्या जी आर नुसार 35 रुपये जो पहिले उत्पन्नाचा दाखला असेल, जातीचा दाखला असेल किंवा इतर जे दाखले असतील त्यासाठी 35 रुपये मोजावे लागत होते। मात्र आता जी आर नुसार वाढत्या महागाईनुसार याची दरवाढ जी करण्यात आली आहे। सेवा शुल्कात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि 35 रुपयाचा असलेला दाखल्यासाठी आता नागरिकांना जे येतो 70 रुपये दर जो येतो मोजावे लागणार आहे। दुप्पटीने या दराची वाढ जी ती केलेली आहे। आपलं सरकार ई सेवा जे केंद्र आहे त्या माध्यमातून अनेक नागरिक जे आहेत, शेतकरी जे आहेत किंवा विद्यार्थी आहेत, विविध प्रकारचे दाखले जे आहेत ते या ठिकाणी काढत असतात। मात्र त्या सगळ्या शेतकरी नागरिकांना जे आहेत ते आता अधिकचे पैसे जे आहेत त्या दाखल्यासाठी मोजावे लागणार आहेत। असा जी आर शासनाने नुकताच जारी केलेला आहे। त्यानुसार आजपासून या दरवाढीचा फटका जो आहे तो नागरिकांना बसताना पाहायला मिळतोय। मी सध्या आता एक नंदुरबारच्या एका ई सेवा केंद्रामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते आपले विविध दाखले तयार करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। दरवाढ अचानक झाली कस काय? लाडकी बहीण योजनेमुळे तर दरवाढ झाली नाही ना, असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहतोय। तर येणाऱ्या काळामध्ये दरवाढ नेमकी का गेली हा मोठा प्रश्न आहे आणि नागरिकांना जे ते दुप्पट झालेल्या भावाची दरवाढीचा जो फटका आहे तो फटका आता सहन करावा लागणार आहे। सागर निकवाले, साम टीव्ही, नंदुरबार। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।